तर दुसरीकडे भोंदूबाबा अशोक खरातच्या शिवनिका संस्थांमधील जमीन व्यवहाराचे मोठे आर्थिक गौडबंगाल समोर आले। 100हून अधिक कंपन्यांमध्ये संचालक असलेल्या नरेंद्र हेटे यांनी 16 लाख सरकारी बाजार मूल्य असलेली जमीन 24 लाखात खरेदी केली आणि अवघ्या काही महिन्यात 3 जमिनी त्यांनी खरातच्या संस्थांना दान केल्या। यावेळी या जमिनीची किंमत 32 लाख रुपये दाखवण्यात आली। पोलीस आता या व्यवहाराची सखोल चौकशी करतायत। अशोक खरात याचा आणखी एक कारनामा समोर आलाय। नरेंद्र नारायण हेटे यांनी 16 लाख सरकारी बाजार मूल्य असलेली जमीन 24 लाखांना विकत घेतली आणि अवघ्या 6 ते 7 महिन्यातच या जमिनीची किंमत 32 लाख रुपये दाखवून अशोक खरात याच्या शिवनिका संस्थांना दान करण्यात आली आणि त्या जागेवरती आज भव्य असा सभामंडप उभा असल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतोय। खरं तर 10वी नापास असलेला हा स्वयंघोषित कॅप्टन आणि ज्योतिषी अशोक खरात याच्या अब्जाधीशांच्या कथित साम्राज्याचा तपास सुरू असतानाच आता एका बड्या आसामीचं नाव या प्रकरणात समोर आले। हा व्यवहार केवळ श्रद्धा म्हणून झाला की काळा पैसा पांढरा करण्याचा हा एक सुनियोजित कागदोपत्री खेळ होता, असे सवाल आता उपस्थित होत आहेत। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार नरेंद्र हेटे हा व्यक्ती जवळपास 100 कंपन्यांमध्ये आजी-माजी संचालक आणि भागीदार आहे। विशेष म्हणजे यातील काही कंपन्या सक्रिय आहेत तर काही स्ट्राईक ऑफ किंवा इनॅक्टिव्ह झालेल्या आहेत। अशा बड्या आसामीचे अशोक खरात सारख्या वादग्रस्त व्यक्तीशी नेमके संबंध काय आहे हे आता तपासाचा मुख्य विषय बनलेला आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, मिरगाव, नाशिक।